मांडवी लातूरून काल मांडवीला 5 वाजता आली मी. तर आत्ता मला जायचं आहे मंदिरात. ताट वगैरे भरून ठेवले. आज एकादश आहे त्याच्यामुळे ना गळ्यातलं घेतलं. काकू म्हणले नुसतं गळ्यातलं असं कसं घालायचं, त्याच्यामुळे वटीचं सामान घेतले सगळं देवीसाठी. आज भरपूर फुलं निघाली होती त्याच्यामुळे आज गजरा केला मी. हे बघा असं ताट भरले सगळं वटीचं सामान ती घेतले. मला देवपूजा करायची आहे. गेली तशी देवपूजा नाही केलेली, त्यामुळे आता देवपूजा करायची. देवपूजाला थोडा उशीरच लागला. आता मला चहा झाला, आवाज बसला आहे माझा. किती दिवस झालं. सगळं देवाचं काढून स्वच्छ करायचे, दिवे वगैरे घासायचे. घराला बाई नसली ना तर लय राडा होतो सगळाच, काहीच चव राहत नाही कशाची. रात्री खायला आल्यावर खूप काम होतं, खूप म्हणजे खूप होतं. त्याच्यामुळे मग व्हिडिओची काही सुरुवातच केली नाही मी रात्री. म्हटलं चला आज एकादश आहे, मग आजपासूनच घेऊ आता व्हिडिओ. पिशव्या वगैरे रात्री सगळ्या काढल्या, तर एकच आणली होती मी प्रसादाची, तेवढी बाकीची नाही आणली. शिवानी सर्व महाग आहेत मग ती घेऊन येतील, त्याच्यामुळे मग नाही आणली. तर एकादशीच्या निमित्तानं मग रुक्मिणीला पण कानातलं गळ्यातलं घालता येते. तर चला आता मी देवपूजा करून घेते आणि मग जाते मंदिरामध्ये. तर चला फायनली आत्ता आपल्या मांडव्याच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे आजपासूनच. म्हणजे आता कंप्लीट महिना झालं मला मी मांडव्यात आले. त्याला मांडव्यात आल्यापासून माझे 4 शुक्रवार पूर्ण झाले. तर आत्ता हा व्हिडिओ येतो आहे. कारण विचार करा तुम्ही की मला एक व्हिडिओ एडिट करण्यासाठी 2-2, 3-3 दिवस लागते. मला तर आता इतका कंटाळा आला ना व्हिडिओ बनवायचा, खूप कंटाळा आला, नको वाटायला लागले. पण तरी करते मी, नको वाटतं तरी करते मी व्हिडिओ. तर असो, आपल्या घरातल्या कामाला सुरुवात झाली आहे. बायकांचे ना 4 दिवस जरी कुठे गेले ना तर आल्यावर ना इतकं काम करावं लागतं, त्यांना इतकं काम करावं लागतं ना की काही सांगायलाच नको. तरीसुद्धा आमचे मिस्टर होते म्हणून थोडं तरी घर जिथल्या तिथं टापटीप राहिलं छान. पण देवपूजा किचनमधलं हे ते सगळा राडा तसाच होता. कारण रोडवर घर असल्यामुळे ना वाहनं कंटिन्यू चालू असतात. मग त्या वाहनामुळे इतका घरात पुपटा येतो ना की काही सांगायलाच नको. पूर्ण देव तर पुपट्यातच बसलेत का काय असं वाटते. कारण त्यांचे म्हणजे त्यांना उचललं ना तर तेवढीच जागा फक्त चांगली दिसते, बाकी सगळं पुपटाच दिसतो. त्याच्यामुळे इतका राडा झाला होता ना की काय म्हणजे नाही सांगू शकत मी. कंप्लीट 2-2.5 तास लागले मला त्या दिवशी देवपूजा करायला. आणि एकादश होती. गुरुमामा खूप दिवसापासून मला सांगत होते की रुक्मिणीला गळ्यातला हार किंवा मंगळसूत्र काहीतरी घेऊन येत जावा म्हणून कुठे गेलाव तर. पण माझ्या काही लक्षात राहत नव्हतं. प्रत्येक वेळेस जायची स्वतःसाठीच आणायची, लक्षात काय राहत नव्हतं. पण जेव्हा बालाजीला गेले तर तेव्हा आवर्जून मी गळ्यातलं खालचं आणि वरचं 2 आणली होती. पण एक जे आहे वरचं तर ते इथले जवळच्या रुक्मिणीला दिलं होतं. म्हणजे जवळ एक मंदिर आहे घरीच, तर तिथल्या विठ्ठल रुक्मिणीला दिलं होतं मी वरचं छोटं आहे ते. कारण ती मूर्ती छोटी असल्यामुळे तिला जे छोटं बरोबर बसत होतं, म्हणून मोठं जे आहे ते मंदिरातल्या रुक्मिणीला घालून आले. गळ्यातले हार पण आणायचे होते, पण हार म्हणजे आता मला खरं तर लक्ष्मीसाठी हार घ्यायचे होते. मग लक्ष्मीबरोबर त्यांना पण एक घेतले असते, पण मी लक्ष्मीसाठी हार घेतलेच नाही. ते त्याच्या मागलं कारण तर तुम्हाला मी गेलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी का हार घेतले नाही. तर त्याच्यामुळे मग मी फक्त गळ्यातलंच आणलं, म्हणजेच मणिमंगळसूत्राचं वगैरे आणलं. आणि आता इथं माझी देवपूजा चालू आहे. सगळे देव वगैरे घासले. नारळ पण खूप दिवस झाला तसाच राहिला होता. नारळाला तर एकतर उन्हाळा चालू झाला आहे, लगे पाणी आटतं तांब्यातलं. त्याच्यामुळे नारळ आज कंप्लीट 1 दिवस आले मी पाण्यात ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी मग कळस मांडून ठेवला. अख्खा दिवस मी पाण्यात ठेवला होता, 1 रात्र 1 दिवस. आणि नंतर छान अशी देवपूजा केली. आणि घर सगळ्याच्या काच्या तिथल्या तिथं ठेवलं होतं नवऱ्यानं आमच्या. तरी फुफुटा रोडवर घर असल्यामुळे ना फुफुटा खूप झाला होता घरात. देवावर तर किती घाण झाली होती. कंप्लीट 2 तास गेले मला देवपूजा करायला, 2 तास झाले आज. तर आज एकादश असल्यामुळे ना आता फराळाची तयारी चालू आहे. पुन्हा लाईट जाते, लाईटीचा भरोसा नाही. त्याच्यामुळं मग मिरच्या शेंगदाणे वाटून ठेवले सगळे, बटाटा चिरून ठेवलं. मग शाबू खायच्या टायमाला पटवणे हलवायला येते. तरी पुरी आल्या नाहीत अजून. पुरी आता
उद्या येतील आता पुरी. मी चिठ्ठी आली काल पुढे. इथं पण भरपूर काम होतं. पाणी नव्हतं, पाणी काल आलेले पाणी भरलं त्यांनी, तरी सिंटॅक्स वगैरे देऊन ठेवले होते, त्याच्यामुळे मग ते एक काम वाचलं माझं. नाहीतर काय बघायलाच नको. अरे देवा, आता पाणी सांडलं खाली. आता तुम्हाला सगळे 8 दिवसचा कंप्लीट बाहेरच्याच व्हिडिओ येतील आता, आणि नंतर घरातला व्हिडिओ येईल. या व्हिडिओला आता किती दिवस लागेल काय माहिती. तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ एडिट पण करणं होत नाही, त्याच्यामुळे आता 2 दिवसाला एखादा येईल व्हिडिओ. आणि शॉर्ट व्हिडिओ भरपूर झाले आता. शॉर्ट व्हिडिओ वाटलं पण नव्हतं थोडे व्हिडिओ होतील म्हणून. भरपूर झाले शॉर्ट व्हिडिओ. किती पाणी भरलं याच्यामध्ये. मी म्हणलं होतं तुम्हाला की मांडव्यातले व्हिडिओ कधी येतील काय येतील मला पण माहीत नाही, कारण मला माहिती आहे की मी किती विशिरा व्हिडिओ टाकते कोणते पण. आणि ते मी जाताना झाड लावलं होतं. मला वाटलं नव्हतं की झाड येईल म्हणून, कारण माझ्या हातानं आजपर्यंत एक पण झाड आलेलं नाही. हे पहिलंच झाड आहे माझ्या हातानं आलेलं. त्याच्यामुळे ना जाताना हा लाकडी जे आहे ना ते फुलाची, तर सगळी वाळून गेल्याने दिसत होते. काकू म्हणलं होत्या काढून टाक म्हणून, पण मी म्हणलं नको, आलं तर आलं, गेलं तर गेलं म्हणून तसंच ठेवून दिले होते मी. पण महागारी येऊन बघते तर काय छान असं झाड फुटलं होतं. झाडाला पानं बघून ना मला इतका आनंद झाला होता ना की खूप आनंद झाला होता, कारण पहिल्यांदा मी कोणतं तरी झाड लावलेलं आलं होतं माझं, त्याच्यामुळे मला जास्त आनंद झाला होता. आणि ते सगळं माझं म्हणजे देवपूजाचं वगैरे सगळं उरकील घेतलं. झाड बघितलं एकदा मी, त्याला पाणी वगैरे घातलं आणि नंतर घरातला राडा काढायला आले दुसऱ्या रूममधला राडा म्हणजे काय सगळं तिथल्या तिथंच होतं. पण आम्ही जे देवाला घेऊन गेलो होतो इतका मोठा पसारा नेला होता ना मेकअप करण्यासाठी, पण पाहिजे तेवढा मेकअप करता पण नाही आला आणि तेवढा टाईम पण भेटला नाही. गळ्यातलेच तेवढे एक दोन बदलण्यात आले होते बालाजीमध्येच तेवढं, बाकी तर कुठंच आम्हाला मेकअप करायला टाईम भेटला नाही. कंटिन्यू पळतीवरच होतो आम्ही. तेवढा केलं म्हणून तरी कसं तरी 8 दिवसात आम्हाला सगळे जेवढे पाहिजे तेवढे देव झाले. आणि इथं जाताना ना एवढं माणूस सवरात घेऊन जातो ना, साड्या, मेकअपचं, गळ्यातले हे ते भरपूर असे पैसे वगैरे सगळं घेऊन जातं. आणि 8 दिवसापासून बॅग भरायला चालू असते, हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का हे घेऊन. आल्याच्या नंतर एकतर पॉकेट पण रिकामं होतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसे आपण कपडे नेले होते पॅक करून जिथल्या तिथं व्यवस्थित असे, तेच बोचका बनवून आपण घरी घेऊन येतो आहे. आणि आल्याच्या नंतर इतका वैताग येतो आहे ना बघून. जाताना आनंद होतो पण येताना वैताग येतो आहे आल्याच्या नंतर. तसंच झालं आमचं. कपडे मी तरी लातूरमध्ये धुवून टाकले होते, तरी इथं आल्याच्या नंतर अजून भरपूर असे कपडे निघाले माझ्यापासले पण, आणि ह्यांचे काकूचे पण 2-2, 4-4, 8-8 ड्रेस तसेच पडले होते 8 दिवसाचे. त्याच्यामुळे मग त्यातच माझा आज किती अख्खा दिवस माझा पूर्ण कामात गेला होता. आणि बायकांचं कसं असतं ना, किती बी जरी कामं केले ना तर त्यांच्या मागतले कामं काही सरत नाहीत, काही ना काही चालूच असतं. कंप्लीट 2 दिवस तर मी काही शिलाई मशीनकडे माझ्या बघितलंच नाही. नंतरच मग शिवायला घेतली. नंतर पण मला पुन्हा सत्यनारायण वगैरे करायचं होतं. म्हणलं एकदा जर शिवायला बसली तर मग बाकीचं माझं काहीच होणार नाही. त्याच्यामुळे मी सगळं घरातली कामं करून घेतले. उन्हाळं काम करायचं होतं, सत्यनारायण पण करायचं होता, घरातलं पण सगळं व्यवस्थित तिथल्या तिथं ठेवायचं होतं, कपडे पण भरपूर असे होते धुवायचे. त्याच्यामुळे मी 2-4 दिवस कसलंच मी मशीनकडे बघितलं नाही. 15 दिवस माझे अशाला असे गेले यावेळेस. त्यामुळे इतका लोड झाला ना शिलाईचा की काही सांगायलाच नको माझा. तर तिकडलं सगळं उरकलं आणि नंतर इकडे फराळाचं बनवायला आले. आधी चिप्स वगैरे तळून घेतले आणि नंतर इथं शाबू बनवून घेतला. आणि लाईट नसल्यामुळे अगोदर मी हिरव्या मिरचं काढून घेतलं होतं मी मिक्सरमधून, त्यातच आज शाबू बनवला होता. आणि ताट काळं झालं मात्र कशानं, केकमुळे तेवढं ताट माझं काळं झालं होतं. खूप प्रयत्न केला पण ते ताट काही माझं काळं झालेलं निघलं नाही. त्याच्यामुळे म्हणलं असू देत, जाऊ दे आता. तर शाबू करून घेतला आणि नंतर वरी चिप्स वाळायला ठेवले, कारण चिप्स अगोदर उठल्या मी चिप्स शिजवून ठेवले होते. आणि शिवानी एकटी गेली होती वाळू घालायला, एक वाळू घालत होते, पण तिला खूप उशीर लागत होता. त्याच्यामुळे मग नंतर मी गेले तर तिने निम्मे घातले होते आणि निम्मे अजून राहिले होते, म्हणून मग आता राहिलेले मी घालते आता इथं. सुरुवात झाली आमचं यावर्षी सगळं उन्हाळं काम होत असते. घोड्या इथे यावर्षी आम्हाला बालाजीला जायचं काहीच करणं झालं. उन्हाळा झाला नाही ना पण अजून. नाही झालं, पण कसं पुन्हा वारं वावरं सुटते ग, सगळं घाण उडून येते. जास्तीच्यात वर झोपायलेत आता. जास्तीच्यात वर झोपायलेत आता. हे करावं लागतं, घालावं लागतं. एक चिप्सा घालावं लागतं.
चालू आहे का बंद आहे? एक 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 चिप्सा घालावं लागतं. किती वेळ जागी शिजवायला टाइम लागत नाही, करायला टाइम लागत नाही, पण वाळू घालायलाच टाइम लागतो. तिथे बाहेरचा आवाज येते, काहीच ऐकू येत नाही. कसला दिसत आहे अवतार माझा? बेकार दिसायला. चिंचावाला सकाळी राम राम. तर आता चिप्स वगैरे वाळायला घातले. खूप ऊन झालं होतं चिप्स वाळवायला घालताना, आणि एक 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 चिप्स घालायचे म्हणल्यानंतर खूप उशीर लागतो. आणि नाहीतर मग तसंच जर टाकलं नाही एकावर एक असं पसरून, तर मग चिटकतात एकाला एक, दोन तीन दोन तीन असं चिटकून राहतात. मग ते तळताना परेशानी येते आपल्याला. त्याच्यामुळे ना उशीर लागला तर लागला, पण एक 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 घातलं ना तर छान असे चिप्स आपले सुटसुटीत होतात एकदम. आणि आता खाली आले, फराळ वगैरे केली आणि नंतर कपडे धुवायला घेतले. म्हणलं होतं आता एवढा आराम करायचा ना, की 2-3 तास तरी उठायचं नाही, झोपायचंच असा विचार केला होता. पण कशाचं झोपणं होते आणि काय करे, घरातले कामं संपले तरच बाईला झोपायला टाईम भेटेल, अगर आराम करायला टाईम भेटेल. बाईच्या मागतले कामं संपतच नाहीत किती बी केलं तर. हे झालं तर दुसरं, दुसरं झालं तिसरं, असं कंटिन्यू चालूच असते. तर असं चला, आता माझे चिप्स छान असे झालेत. मी आता व्हिडिओचा एंड करते. बाय. श्री स्वामी.